आपल्या शिमग्याची चाहूल लागत असताना तिसरा होम आपण पाहतोय। स्थानिक ग्रामदेवतेच्या चरणी नतमस्तक होताना या स्पर्धेचा शानदार प्रारंभ। मंडप डेकोरेटर्स प्रतिनिधी आपण या स्पर्धेशी संपर्क साधा। मंडप डेकोरेटर प्रतिनिधी काही क्षणात आपण स्वागत समारंभ सोहळ्याकडे आपण बोलतो। सर थोड़ा फोटो रत्नागिरी उपस्थित अतिथीगणांच्या साक्षीदार आपण या महत्त्वाच्या क्षणांचे आपण साक्षीदार असताना अत्यंत महत्त्वाचे दापोली आणि लांजा यांच्या दरम्यानची लढत तर चिपळूण आणि रत्नागिरी एकमेकांसमोर भिडतात। क्रीडांगण क्रमांक 2 आणि 3 वर विनंती आहे अभिराज पाटील, हर्षराज पाटील, प्रथमेश पाटील आणि साई पाटील आपण व्यासपीठाला आपण जॉईन होऊया। मंडळाचे सर्व सन्मान्य पदाधिकारी काही क्षणात आपण स्वागत समारंभ सोहळ्याकडे पुढे वळतोय। या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या सर्वांचे असणारे प्रमुख आधारस्तंभ आणि रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष, महाराष्ट्र शासनाचे सन्माननीय उद्योग मंत्री, कोकणचे भाग्य विधाते माननीय नामदार आदरणीय उदयजी सामंत साहेब यांच्या नेतृत्वानं आपण ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित करतोय। त्याचबरोबर राजापूर लांजाचे सन्माननीय नवनिर्वाचित आमदार आणि महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय उपाध्यक्ष आदरणीय किरणभाई सामंत यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं आपलं खूप मोठं योगदान, विशेष सहकार्य लाभतं। स्वागत समितीमध्ये असणारे जे पदाधिकारी आहेत आपण ती तयारी करून घेऊ। काही क्षणात आपण सन्मान सोहळ्याकडे बोलतो। स्पर्धा अत्यंत महत्वाची आहे, तुम्हा सर्वांच्या साक्षीनं एक महत्वाचे क्षण आहेत। या स्पर्धेच्या निमित्तानं आपण अनुभवत असताना क्रीडांगण क्रमांक 2 वर दापोली ब आणि लांजा याच्या दरम्यानचे बिग फाईट या ठिकाणी आपण पाहतोय। चांगली स्ट्रगल आहे, खेळण्याचा प्रयत्न सुरू होतोय। दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर चिपळूणचा सैराज या ठिकाणी आक्रमण चढवताना सर थोडंसं मागे रहा। तर क्रीडांगण क्रमांक 3 वर रत्नागिरी अ आणि चिपळूण ब यांच्या दरम्यानची लढत।
आपण म्हणतोय आक्रमणासाठी या ठिकाणी सज्ज होतो आपण पाहतो. लांजा या संघाकडून आक्रमण चढवलं जाताना दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर रत्नागिरी इतका स्थूल मुलाचा असणारा संघ आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय सुमेध सावंत याचा असणारा आक्रमण आपण पाहतोय. सुमेध सावंत स्पर्धा आणि त्या निमित्तानं अध्यात्म क्षेत्रातले आपले गुरुवर्य सन्मान्य स्वामीजींना या ठिकाणी आपण सन्मानित करतो. धन्यवाद सर. यानंतर मंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय हर्षराजजी पाटील यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभास्ते या स्पर्धेचे असणारे आजचे विशेष अतिथी जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रातले एक महत्वाचे व्यक्तिमत्व मान्य आमदार आणि सन्मान्य उद्योगमंत्री महाराष्ट्राचे आदरणीय उदयजी सामंत साहेब यांचे असणारे अत्यंत जवळचे विश्वासू असणारे सहकारी जे रत्नागिरी नगर परिषदेचे असणारे माजी नगरसेवक आहेत आणि शिवसेनेचे शहर प्रमुख आहेत आदरणीय बिपिन दादा बंदरकर या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. विनंती आहे या स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय बिपिन दादांना आपण सन्मानित करताना रत्नागिरी जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी भरभरून योगदान देणारं व्यक्तिमत्व आहे. अनेक वर्ष जर आपण क्रीडा क्षेत्रामध्ये आपण पाहतो आणि आज या स्पर्धेच्या निमित्तानं उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं ते उपस्थित आहेत तर त्यांना या ठिकाणी आपण सन्मानित करताना हर्षराजजी पाटील यांचे शुभ असतील. या स्पर्धेच्या निमित्तानं मी विनंती करतोय मंडळाचे सन्मान्य सचिव आदरणीय साई पाटील सर आपण आपल्या शुभ असते. प्रथमेश आपण आपल्या शुभ असते. महिला तालुका अध्यक्ष शिवसेना आदरणीय कांचनताई नार्वेकर यांना आपण सन्मानित केले. व्यासपीठाच्या मध्यभागी या सन्मान होईल. विनंती आहे कांचनताई आपल्या ठिकाणी सन्मान केला तर प्रथमेश पाटील आपण सन्मान करायचा. कांचनताईंना आपण सन्मानित करताना सद्भावनेचं प्रतीक असणारी शाल त्याचबरोबर बुके आणि सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांना सन्मानित करताना या स्पर्धेच्या या महत्वाच्या क्षणांचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. मी विनंती करणार आहे यानंतर पुन्हा एकदा अभिजितजी पाटील आपण आपल्या शुभ असते. उपतालुका प्रमुख शिवसेना सन्माननीय भिकाजी गावडे साहेब यांना आपण सन्मानित करूया. व्यासपीठाच्या मध्यभागी आपण गावडे साहेबांना सन्मानित करतो. फोटोग्राफर जिल्ह्याची मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा कारण सतत 3 दिवस कबड्डीचा थरार इथून चालणार आणि रत्नागिरी जिल्ह्याचा असणारा संघ जो राज्य अजिंक्यपद स्पर्धेत खेळणार तर त्याची असणारी निवड या स्पर्धेतून होणार आहे. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी मी विनंती करणार आहे या स्पर्धेच्या निमित्तानं पुन्हा एकदा हर्षराजजी पाटील आपण आपल्या शुभ असते. युवा सेनेचे सन्मान्य तालुका प्रमुख आदरणीय तुषारजी साळवी साहेब यांना आपण सन्मानित करतात. व्यासपीठाच्या मध्यभागी आदरणीय तुषारजी साळवी यांना आपण सन्मानित करूया. कोकणातला असणारा शिमगा म्हटलं तर रत्नागिरीकडे विशेष आपण अनुभवतो आणि याच मिरजोळीच्या असणाऱ्या शिमगा समितीचे प्रमुख आदरणीय शरदजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती करूया मंडळाचे अध्यक्ष अभिजितजी पाटील आपण आपल्या शुभ असते. सन्मान्य शरदजी पाटील यांना आपण सन्मानित करूया. विनंती आहे हर्षराजजी पाटील आपण आपल्या शुभ असते. स्नेहल आपण सन्मानित करूया. स्नेहल पाटील
पुढील सन्मानासाठी आपण आमंत्रित करतोय रत्नागिरी शहर मधले असणारे सन्मान्य विभाग प्रमुख आदरणीय बारक्या शेठ हळदणकर यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतो। विनंती आहे व्यासपीठाच्या मध्यभागावर अध्यक्ष अभिजितजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण बारक्या शेठ हळदणकर यांना आपण सन्मानित करताना रत्नागिरी तालुका हौशी कबड्डी असोसिएशनचे सन्मान्य अध्यक्ष आदरणीय वैभवदादा पाटील या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत त्यांना देखील आपण सन्मानित करतोय। विनंती करतो मंडळाचे अध्यक्ष अभिजितजी पाटील आपण पुन्हा एकदा वैभवदादांना सन्मानित करूया। आदरणीय वैभवजी पाटील अध्यक्ष रत्नागिरी तालुका हौशी कबड्डी असोसिएशन। पुढील सन्मानासाठी आपण आमंत्रित करूया सन्मान्य प्रवीणजी पवार विभाग प्रमुख मिरजोळी यांना आपण सन्मानित करतोय। मी हर्षराज पाटील यांना विनंती करेन आपण आपल्या शुभाशय आपण प्रवीण दादांना सन्मानित त्यानंतर विभाग प्रमुख महिला आघाडी बिरजोळे शुभांगी पंडिये मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना देखील आपण सन्मानित करत आहोत। शुभांगी मॅडम विनंती आहे हर्षराज पाटील आपण आपल्या शुभाशय मॅडमना आपण सन्मानित करायचं आहे। शुभांगी पंडिये मॅडम सन्मान्य रत्नदीपजी पाटील सरपंच साहेब यांना देखील आपण सन्मानित करत आहोत। विनंती आहे प्रथमेश पाटील आपण आपल्या शुभाशय आपण सन्मान करायचा आहे। प्रथमेश पाटील सोय आहे ना पुढील सन्मानासाठी आपण आमंत्रित करूया रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे माजी खजिनदार अनेक क्रीडा संस्थांवर ज्यांना आपण पाहतो त्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय सदानंद जोशी सर यांना आपण सन्मानित करतो। मंडळाचे सचिव आदरणीय साई पाटील यांना विनंती आहे अभिजित पाटील अध्यक्ष आपण आपल्या शुभाशय सन्मान करा। अभिजित पाटील सर एक मिनिट सन्मान्य सत्यजित सावंत या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना देखील आपण सन्मानित करत आहोत। सामाजिक कार्यकर्ते सन्मान्य सावंत साहेब यांना या ठिकाणी आपण सन्मानित करताना अभिजित पाटील आपण सन्मान करा। अभिजित पाटील या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या या गावच्या पोलीस पाटील तेजल पाटील मॅडम आपण आपला सन्मान स्वीकारायचा। तेजल पाटील मॅडम पुढील सन्मानासाठी पुन्हा आमंत्रित करूया हर्षराज पाटील आपण आपल्या शुभाशय सन्मान करायचा। तेजल पाटील मॅडम यांना आपण सन्मानित करा। त्यानंतर आदरणीय संजयजी नागवेकर यांना आपण सन्मानित करत आहोत। या सन्मानाच्या मध्यभागी ज्येष्ठ कबड्डीपटू संजयजी नागवेकर यांना आपण सन्मानित करतो। विनंती आहे प्रथमेशजी पाटील आपला सन्मान करायचा आहे। प्रथमेशजी पाटील मंडळाचे सन्मानित खजिनदार नागवेकर साहेबांना आपण सन्मानित करूया। या स्पर्धेच्या निमित्तानं आपण विनंती आहे हर्षराजजी पाटील आपण आपल्या शुभास्ते आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व माननीय आमदार
सावंत साहेब, सन्मान्य सावंत साहेबांचे असणारे स्वीय सहाय्यक आदरणीय नेताजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत। सन्मान्य नामदार उदयजी सावंत साहेब यांचे स्वीय सहाय्यक नेताजी पाटील साहेब यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत। सन्मान्य प्रशांतजी कनगुटकर, आपला विनंती आपण देखील हा सन्मान स्वीकारूया। प्रशांतजी कनगुटकर विनंती असेल पुढील सन्मानासाठी पुन्हा एकदा प्रथमेशजी पाटील आपण आपल्या शुभास्ते पुढील सन्मान करायचा। प्रशांतजी कनगुटकर या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या मनश्री किरमाडा, वेलकम मॅडम, आपण देखील सन्मान केला तर मनश्री किरमाडा विनंती आहे अभिजितजी पाटील आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान करा। सन्मान्य विजयजी पाटील आपल्याला विनंती आहे आपण देखील या सन्मानावरती आपण स्थानापन्न व्हावं, आपल्याला देखील या ठिकाणी सन्मानित केला आहे। विनंती करणार आहे पुढील सन्मानासाठी मंडळाचे अध्यक्ष अभिजितजी पाटील आपण आपल्या शुभास्ते सन्मान्य विजयजी पाटील यांना आपण सन्मानित करूया। पुढील सन्मानासाठी उत्तमजी पाटील, उत्तम काका आपण विनंती आहे आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी उपस्थित होते आदरणीय उत्तमजी पाटील मंडळाच्या वतीनं पुन्हा एकदा आपण प्रथमेशजीला विनंती करूया। प्रथमेशजी पाटील आपण उत्तमजी पाटील यांना देखील आपण सन्मानित करूया। धन्यवाद। त्या स्पर्धेच्या निमित्तानं असणाऱ्या सर्वच मान्यवरांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया आणि या पाहुण्यांच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरूपात आपण मनोगताकडे जातोय। एका व्यक्तिमत्वाला या ठिकाणी मी आमंत्रित करतोय या स्पर्धेच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी। मयुरजी पाटील, मयुरजी पाटील आपल्या या ठिकाणी सन्मान केला तर मयुरजी पाटील, विकास पाटील विनंती आहे अभिजित पाटील आपण आपल्या शुभास्ते सन्मान करायचा आहे। या मयुरजींना आपण सन्मानित करतोय। अभिजित उपस्थित सर्व अतिथीगणांच्या साक्षीने आपण या सन्मान सोहळ्याकडे आपण उपस्थित आहोत। सामने देखील महत्वाचे आहे तितकेच सन्मान देखील महत्वाचे। सन्मान्य उमेशजी पाटील, सन्मान्य मंडळाचे अध्यक्ष वैभव पाटील, पंचमगाई नागवेकर, विनया गावडे, नेताजी पाटील, भिकाजी गावडे, तुषार साळवी, दीपक पवार, वैभव पाटील, शरद पाटील, शुभांगी बडे, मुठ पवार, संजय हळदणकर, प्रवीण पवार, रवी बेकर, बाबू तोडणकर, स्नेहल पाटील, प्रशांत कनगुटकर आणि उपस्थित सर्व मान्यवर। कबड्डी स्पर्धा रात्रीच्या वेळी हे घेणं एवढं सोपं नसतं, एवढं सोपं वाटतं, त्याच्यासाठी प्रचंड मेहनत असते आणि गेली अनेक वर्षे मंडळ आणि मंडळाचे अध्यक्ष आणि सर्व सन्मान्य तिथले पदाधिकारी हे स्पर्धा घेत असतात। अर्थातच त्याला कुठल्याही स्पर्धेला पाठवायला लागतं। रत्नागिरी जिल्ह्याचे राज्य नेतृत्व पालकमंत्री उदयजी सामंत साहेब आणि लांजा राजापूर मतदारसंघाचे किरण शेठ सामंत यांच्या विशेष माध्यमातून ही स्पर्धा घेतली जाते हे आवर्जून सांगावं लागतंय। आणि त्या कुठल्याही स्पर्धा पाठबळाशिवाय शक्य नसते आणि त्यांचं पाठबळ नेहमी इथे या स्पर्धेला लागत आलंय। पण त्या व्यतिरिक्त मंडळाचे कार्यकर्ते सगळे पदाधिकारी ही स्पर्धा घेण्यासाठी फार प्रयत्न करतात। रात्रीच्या स्पर्धेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो। आज स्पर्धा सुरुवात झाली, थोड्या वेळाने ही सर्व स्टेडियम मैदान फुल होईल। रत्नागिरीतून गाड्याच्या गाड्या या स्पर्धा बघायला येत असतात आणि विविध जिल्ह्यातले खेळाडू या खेळामध्ये सहभागी होण्यासाठी येतात आणि त्यातूनच
निवड चाचणी हे केली जाते. अतिशय चांगला स्तुत्य उपक्रम ह्या मंडळ कायमस्वरूपी इथे घेत असते, त्यांना मी शुभेच्छा देतो. दरवर्षी अशाच चांगल्या प्रकारच्या स्पर्धा आपण घ्याव्यात अशी विनंती करतो. माननीय आमदार उदय सामंतच्या वतीने आपला आभार मानतो, किरण शेटच्या वतीने आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराज. धन्यवाद बिपिन दादा. आपण या स्पर्धेला संबोधित केलं, या मंडळाच्या स्तुत्य उपक्रमाचं आपण तोंडभर कौतुक केलं. त्याचबरोबर सर्व खेळाडू आणि जिल्हा असोसिएशनचे असणारे सर्व सन्मान्य पदाधिकारी यांचे देखील विशेष आभार व्यक्त केले. मनपूर्वक आभार आपले. स्पर्धा अत्यंत महत्वाची. आपण क्रीडांगण क्रमांक 3 वर जर पाहिलं तर ओंकार कुंभारची चढाई होती. दुसऱ्या बाजूला प्रत्युत्तरा देखील या ठिकाणी आपण पाहतोय. रत्नागिरीचा असणारा एक गुरुवार खेळाडू आक्रमणासाठी सज्ज आहे, तो ऋषिकेश साळुंखे. विद्युत प्रकाश होता. आपल्या देखण्या लढतीस आपण सर्वजण साक्षीदार शिलेदार. एक मानाची प्रतिष्ठेची असणारी स्पर्धा. 72वी रत्नागिरी जिल्हा पुरुष आणि महिला अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा 2025 च्या शानदार शुभारंभ सोहळ्याच्या निमित्तानं हे सर्व सन्माननीय अतिथीगण उपस्थित राहिले, त्याबद्दल या सर्वांचा आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूया. आदरणीय बिपिन दादा, आदरणीय दीपक दादा, त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या सन्माननीय कांचनताई नागवेकर, विनायकताई गावडे, आदरणीय सन्मान्य तुषारजी साळवी, सन्मान्य वैभवजी पाटील, आदरणीय शरदजी पाटील, सन्मान्य भिकाजी गावडे, त्याचबरोबर शुभांगी पंडेबाळा, सुबोधजी पवार, मार्केशजी पवार, त्या स्पर्धेचे उद्घाटक आपले स्वामी बाळा सत्तेकर महाराज सर, त्याचबरोबर स्नेहलताई पाटील, प्रशांतजी कंदुरकर, सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित सर्वांचा आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूया. त्यानंतर आपण जिल्हा असोसिएशनच्या सर्व सन्मान्य पदाधिकाऱ्यांना विनंती आहे, आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. सन्मान्य रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन सन्मान्य सुधीरजी सावंत, सर्व मान्यवरांना विनंती आहे. असोसिएशनचे सर्व सन्मान्य पदाधिकारी नेत्रा मॅडम असतील, त्याचबरोबर आदरणीय आमचे जोशी सर आहेत, सर्व असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना आपण विनंती करणार आहोत की आपण व्यासपीठावरती आपण स्थानापन्न होऊया. स्पर्धा अत्यंत महत्वाची आहे. वळतो आपण क्रीडागण क्रमांक 3च्या दिशेनं. ही स्पर्धा या जिल्ह्याची सिलेक्शन टुर्नामेंट आहे, त्यामुळं तर खेळाडूंबद्दल बोलत असताना थोड्याशा रिस्ट्रिक्शन जरूर असतात. या प्रत्येक खेळाडूचा असणारा इतिहास माहिती आहे, तरी देखील निवड समितीच्या असणाऱ्या नजरा अत्यंत महत्वाच्या, आणि त्यामुळं थोडंसं खेळाडूंबद्दल कमी बोलावं लागतं. अक्षय शिंदेची आपण चढाई पाहिली, जो ठाणे महानगरपालिकेचा गुणवार खेळाडू आक्रमणासाठी असताना चिपळूण संघाकडून. प्रत्युत्तरा दाखल आपण पाहतोय रत्नागिरीकडून आक्रमण चढवलं जात आहे. या ठिकाणी संधी असेल तो रत्नागिरीचा असणारा गँगस्टर अर्थात सुमेध सावंत, एक उगवता सितारा रत्नागिरीकरांचा. उद्या आणि परवा दोन्ही दिवस या स्पर्धेच्या निमित्तानं आपले सर्वांचे असणारे आयडॉल आदरणीय आमदार, महाराष्ट्र शासनाचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सन्मान्य अध्यक्ष आदरणीय उदयजी सामंत साहेब यांचं या ठिकाणी आगमन होईल. क्रीडांगण क्रमांक 1 शुभम आक्रमणासाठी येतोय. शुभम शासनाचं आक्रमण आपण पाहत असताना दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर मोठ्या गुणसंख्येत आहे तो चिपळूणचा संघ. दुसऱ्या बाजूला दापोली आणि लांचा यांच्या दरम्यानची बिग फाईट आपण पाहतोय. चांगला चमू चिपळूणकरांचा आणि त्या ठिकाणी ट्रॅक करण्याचा प्रयत्न होताना यजमान रत्नागिरी संघासाठी साईराज, श्रीपाद आणि ओंकार कुंभार तिन्ही व्यावसायिक क्षेत्रामध्ये खेळतात. त्या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्याकडून आपण पाहिलं तर एक प्रतिष्ठेची असणारी स्पर्धा आणि यजमान रत्नागिरीचा असणारा संघ आपण पाहतो ट्रॅक करताना. लांचा आणि दापोलकरांच्या दरम्यानची असणारी मोठी लढत आपण जरूर अनुभवतोय. तिसरी चढाई आक्रमणासाठी सज्ज पुन्हा एकदा शुभम दमदार आणि लांजाच्या ट्रॅप मध्ये सापडतोय तो शुभम पॉईंट खेळताना. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर
चिपळूणकरांचा असणारा डिफेन्स सर्व्हस वरच ठरतोय. ठाणे महानगरपालिकेचा बुधवारी खेळाडू ओंकार कुंभार आक्रमणासाठी सज्ज. एक अटीतटीची स्पर्धा एक जरूर आपण पाहणार. डोळ्याचं पारडं फिरणार स्पर्धेचा साक्षीदार या ठिकाणी डॅश करायचा पुश करायचा आपण जर पाहिलं ते यजमान रत्नागिरीच्या माध्यमातून आक्रमणाकडे आपण बघतोय. लांजा या सगळ्याकडून आक्रमणासाठी सज्ज आपण पाहतोय. नंदा लांजा संघाचे असतात व्यवस्थापक महेश गुराव. तर दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर भूषण बेंदुलकर दापोली प हा त्यांचा असणारा संघ या ठिकाणी आपण पाहत आहोत. दमदार असे प्रयत्न जरूर होताना आपण पाहत असताना या प्रतिष्ठेच्या लढतीच्या निमित्तानं आपण जर बळलं तर ही महत्वाची स्पर्धा तुला मुलाची स्पर्धा. सागर कावडकर रत्नागिरीकडून आक्रमणासाठी सज्ज. क्रीडांगण क्रमांक 3च्या दिशेनं प्रयत्न दमदार होतो. उजव्या कोपऱ्यात आपण जर पाहिलं तर शिल्पावत रवी हँड टच करायचा. या ठिकाणी श्रीपाद कुंभार आहे. धाव करण्याचा प्रयत्न सुरू होताना सध्या असेल यावेळी आपण पाहतो तो आक्रमणासाठी पुन्हा एकदा साईराजसाठी. तमाम मान्यवर अतिथीगण या स्पर्धेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी होत असताना आजची रात्र आपल्यासाठी निश्चित परवडी असेल. जिल्हा असोसिएशनची मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा जिल्हा असोसिएशनच्या मान्यतेनं आयोजित केलेली ही एक भव्य दिव्य स्पर्धा. डोळ्याचं पालटं फेकणारी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे आपण पाहतो. अर्थात यजमान रत्नदीप क्रीडा मंडळ पिंचोळे अक्षय शिंदे आणि टीएमसीचा असणारा खेळाडू आहे. ठाणे महानगरपालिका नुकतीच नागपूर इथे मोठी स्पर्धा झाली. उपांत्य फेरीपर्यंत आपण पाहिलं होतं ते ठाणे महानगरपालिकेला. त्यात अक्षय शिंदे यासारखा असणारा खेळाडू होता. ऑल इंडियाची स्पर्धा होती. प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या या सर्व खेळाडूंचा असणारा एक मोहर आपण पाहतोय. प्रतिष्ठा आपण पाहतोय. आणि आजच्या या सिलेक्शन टुर्नामेंटच्या निमित्तानं देखील अनेक चांगल्या लढतींचे आपण साक्षीदार जरूर होणार आहेत. काही शंका नाही. आक्रमणाकडे आपण बोलतोय. आक्रमणासाठी सज्ज असताना या ठिकाणी रत्नागिरी या सगळ्याकडून आपण पाहतोय पुन्हा एकदा चैतन्याला. विद्युत प्रकाश ज्योतातली देखडी लढत देखडी स्पर्धा या ठिकाणी आपण पाहत असताना या स्पर्धेच्या स्पर्धा निरीक्षक म्हणून महत्वाची भूमिका असेल त्या महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या सन्माननीय उपाध्यक्षा एक महिलांच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातलं क्रीडा क्षेत्रातलं असणारा एक एव्हरेस्ट म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो तर नेत्रा राजेश शिर्केबाडा. अक्षय शिंदे क्रीडांगण क्रमांक 3 वर आक्रमण चढवण्याचा सज्ज. चिपळूणसाठी आक्रमणासाठी प्रतिकार द्यायचा त्या ठिकाणी आपण पाहिलं तर रोहित पालावे आहे. एका देखण्या स्पर्धेचे आपण यजमान आपण पाहत असताना प्रयत्न दमदार होणार आहेत. काही शंका नाही. या स्पर्धेच्या निमित्तानं चाणाक्षाचा चमू या ठिकाणी आपण पाहताना प्रतिष्ठेच्या लढतीच्या निमित्तानं जयेश आहे. चारी मुंड्या चित करण्याचा प्रयत्न ट्रॅप मध्ये सापडताना तो दापोलीच्या पॉईंट मिटाला दापोलकरांचा गुणतालिकेत आपण पाहतोय. तो पुन्हा एकदा वरचढ ठरताना पहिल्या लढतीच्या निमित्तानं संघ त्या ठिकाणी आपण पाहिलं चांगली डुबकी मारण्याचा प्रयत्न जरूर झाला. यजमान रत्नागिरी या संघाकडून आपण पाहिलं ते रोहित पाडावेला मात्र श्रेयस शिंदे आहे. त्याचबरोबर साईराज आहे. श्रीपाद आहे.
त्यांच्या ट्रॅप मध्ये चारी मुंड्या चित करण्याचा प्रयत्न आला आणि पुन्हा एकदा पॉईंट मिळताना तो चिपळूणसाठी प्रयत्नाची पराकाष्ठा जरूर करावी लागेल या स्पर्धेच्या निमित्तानं. आजच्या महत्वाच्या लढतीच्या निमित्तानं तमाम क्रीडा रसिक या स्पर्धेला एन्जॉय करण्यासाठी सज्ज आहेत. जे उभ्या असणारे क्रीडा रसिक त्यांना विनंती आहे की आपण मोठी गॅलरी आपल्यासाठी त्या गॅलरीमध्ये आपण असणं ठेवूया आणि या स्पर्धेच्या सुवर्ण क्षणांचे आपण साक्षीदार होऊया. जे रिलिंगला टेकून उभे असणारे क्रीडा रसिक विनंती आहे की आपण या ठिकाणी गॅलरीमध्ये आपण असणं ठेवूया आणि या स्पर्धेच्या सुवर्ण क्षणांचे आपण साक्षीदार होऊया. प्रेमाची विनंती असेल आपल्या सगळ्यांना. जे रिलिंगला टेकून उभे असणारे जे क्रीडा रसिक आहेत या ठिकाणी आमच्या रत्नदीप क्रीडा मंडळानं एक भव्य दिव्य अशी गॅलरी या ठिकाणी आपल्यासाठी उभारलेली आहे. एका प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या निमित्तानं 3 क्रीडांगणावरती आपण या स्पर्धा या ठिकाणी खेळवताना आजच्या दिवशी आपण 2 क्रीडांगण आपण पाहतोय. तर एका बाजूला आपण पाहिलं तर महिलांचे असणारे सामने उद्याच्या सायंकाळी आपण पाहणार. आक्रमणासाठी सज्ज असताना या ठिकाणी पुन्हा एकदा शेवटची 5 मिनिटे लास्ट 5 मिनिट जिल्ह्यातल्या खेळाडूंचं असणारं उज्ज्वल भवितव्य स्पर्धेच्या माध्यमातून दिलं जाणार यात काही शंका नाही. राज्यात जे केवळ स्पर्धेमध्ये कोणते खेळाडू आपल्या जिल्ह्याला असणारा रिप्रेझेंट करणार येणारा काळ ठरवणार. स्पर्धा अत्यंत महत्वाची या ठिकाणी आपण पाहत असताना आपण जर पाहिल्या दोन्ही क्रीडांगणावरती तर उत्तर रत्नागिरी त्या दोन्ही तालुक्यांचा असणारा वर्चस्व जरूर आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर क्रीडांगण क्रमांक 2 वर आपण उद्यापर्यंत पाहतोय तो दापोली ब आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर चिपळूण ब दोन्ही उत्तर रत्नागिरी शेवटची 4 मिनिटे या ठिकाणी गोड तालुक्यात सरस आहे. बॉल करण्याचा प्रयत्न जरूर होतोय. जिल्हा असोसिएशनचे सर्व सन्मानित पदाधिकारी उपस्थित आहेत. क्रीडांगण क्रमांक 3 वरती 5 मिनिटं तिथला धाव झालेले. तिसरा पुकार आपण देतोय क्रीडांगण क्रमांक 3 साठी चिपळूण संगमेश्वर आपण खेळण्याच्या दिशेने क्रीडांगणाच्या दिशेने शेवटची काही मिनिटे शिल्लक आहेत. क्रीडांगण क्रमांक 3 साठी चिपळूण आणि संगमेश्वर यांच्या दरम्यानची लढत त्या ठिकाणी होणार. दर्शकांच्या माहितीसाठी अशा या सुवर्ण क्षणांचे आपण साक्षीदार सर्व लक्षवेधी लढतींचे आपण साक्षीदार या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय स्वामी बाळा सत्यदाई महाराज या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित राहिले. मनपूर्वक आभार आपले आदरणीय स्वामीजी. खंबा करण्याचा प्रयत्न जरूर झाला तो मांजाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहत आहात. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर क्रीडांगण क्रमांक 3 वर जर पाहिलं तर चिपळूण 42 आणि रत्नागिरी 22 अशी गुणसंख्या आणि क्रीडांगण क्रमांक 2 वर दापोली 34 आणि लांजा 23 अशी गुणसंख्या क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी. हाँ अक्षय बोल. स्पर्धा अत्यंत महत्वाची आहे. आपण पाहतोय या स्पर्धेच्या निमित्तानं प्रत्येक तालुक्याचं असणारं उज्ज्वल भवितव्य जिल्ह्याचं उज्ज्वल भवितव्य मिळणारी स्पर्धा. पुण्या स्पर्धेकडे कॉल करतो म्हणतात. सर्व सन्मान्य ऑफिशियल पॅनल आपलं पाहत असताना या स्पर्धेच्या निमित्तानं खूप मोठी जबाबदारी या स्पर्धेचे असणारे सन्मान्य पंचप्रमुख आदरणीय अरुणजी पवार रत्नागिरी आणि सहाय्यक स्पर्धा पंचप्रमुख आदरणीय संदेशजी वाडकर रत्नागिरी आणि त्याचा असणारा जम्बो पंच पॅनल या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना
सुरेख प्रयत्न जरूर होतोय तो लांजा या संघाकडून आपण पाहताना कमबॅक करण्याचा प्रयत्न असताना एक बलाढ्य संघ लांजाचा जयेश करंबाळे या ठिकाणी आपण पाहताना आक्रमण चढवायचं ते दापोलकरांवर काय घडतंय ते पाहूया. नशिबाचा कौल जरूर दापोलकरांच्या दृष्टीनं आहे. त्या ठिकाणी डिफेन्स मध्ये वरचं ठरतं पुन्हा एकदा दापोलीचा चमू. या स्पर्धेच्या निमित्तानं वारंवार आपण सूचना असेल जे